आज आपण पाहणार आहोत स्वलहकरण भावना. ज्यांचे वारंवार चिंतन केले जाते त्यास भावना म्हणतात. आध्यात्मिक विकासामध्ये भावनांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. स्वलहकरण भावनामध्ये जो कारण शब्द आहे तो महत्त्वपूर्ण आहे. जी भावना मुक्तीचे कारण अथवा मुक्तीचे निमित्त बनण्याचे सामर्थ्य ठेवते अशी ती भावना. संख्याने 16 असल्याने त्यास स्वलहकरण भावना म्हणतात. या 16 भावनांची तीर्थंकर प्रकृतीच्या बंधाची कारणे आहेत. स्वलहकरण भावनेमध्ये दर्शन शुद्धी ही पहिली भावना. दर्शन, सम्यक दर्शन, विशुद्धी, निर्मल, 25 दोषांनी रहित विशुद्ध सम्यक दर्शन. लाखो करोडो मनुष्यामध्ये कोणी एखादाच जीव तत्वचिंतन करून प्राणीमात्रांच्या कल्याणाची भावना करून सम्यक दर्शनाचे विशेष परिणामे तीर्थंकर प्रकृतीचा बंध करून घेत असतो. जिनेंद्र भगवंतांच्या द्वारे उपदेश निर्ग्रंथ दिगंबर मुनी मोक्षमार्गामध्ये श्रद्धा, रुची होणे आणि निशंकित आधी 8 अंगाचे पालन करणे दर्शन विशुद्धी होय. स्वलहकरण भावनेतील दुसरी भावना विनय संपन्नता भावना. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य आणि सहित मोक्ष मार्गामध्ये साधनभूत देव, शास्त्र आणि गुरु यांच्या प्रती यथायोग्य आदर सत्कार करणे तसेच कषायाची निवृत्ती करणे विनय संपन्नता भावना होय. विनयामध्ये शक्तीचे केंद्रीकरण होते. विनय गुणाने असाध्य कार्य देखील साध्य होते. विनय व्यक्तित्वाचे भूषण आहे आणि संसार समुद्राला पार करण्यासाठी नावेचे काम करते. विनय हे मोक्षाचे द्वार आहे. स्वलहकरण भावनेतील तिसरी भावना शीलव्रत अनितिचार भावना. स्वभावाच्या प्राप्तीसाठी वीरतिचार व्रताचे पालन करण्यास शीलव्रते श्नवतिचार म्हणतात. अहिंसा अधिक व्रत आहेत आणि त्यांचे परिपालन करण्यासाठी क्रोधादींचा त्याग करणे शील होय. या व्रतामध्ये आणि शीलामध्ये मन, वचन, कायाची प्रवृत्ती निर्दोष करणे शीलव्रत अनितिचार भावना होय. स्वलहकरण भावनेतील चौथी भावना अभीक्ष्ण ज्ञानोपयोग भावना. अभीक्ष्णचा अर्थ सदा किंवा निरंतर आहे. अभीक्ष अधिक ज्ञान अधिक उपयोग अर्थात निरंतर ज्ञानाचा उपयोग करणे. आत्म्यामध्ये अनंत गुण आहेत आणि त्यांची कार्ये देखील वेगवेगळी आहेत. ज्ञान गुण सर्वांचे परिचय करविते. सुख आत्म्याचा गुण आहे. त्याची अनुभूती ज्ञानाद्वारेच होते. स्वर्ण पाषाणातून सोने, खाणीतून हिरा प्राप्त करण्यासाठी ज्ञानाची सहायता घ्यावी लागते. तसेच आत्म्यापासून कर्माला दूर करण्यासाठी अभीक्ष्ण ज्ञानोपयोगाची आवश्यकता आहे. जिनवचन परम औषधी समान आहे. पंचेंद्रिय सुखाचे विरेचन करणारे आणि अमृता समान रसायन आहे. जन्म, जरा आणि मरण रूपी व्याधी व सर्व दुःखांचे क्षय करण्याचे सामर्थ्य यामध्ये आहे. स्वलहकरण मधील 5वी भावना अभीक्ष्ण संवेग भावना. संवेग म्हणजे संसारापासून भयभीत होणे. संसारामध्ये शारीरिक, मानसिक इत्यादी अनेक प्रकारची दुःखे असतात. इष्टयोग, अनिष्ट संयोग इत्यादी रूप संसारिक दुःखापासून भयभीत आणि धर्म आणि धर्माचे फळ यांच्यामध्ये हर्ष होणे यास अभीक्ष्ण संवेग म्हणतात. जसे कुंकवाशिवाय स्त्रीचे शृंगार कार्यकारी नाही तसे संवेग विना सम्यक दर्शन कार्यकारी नाही. सदा संसार आणि शरीराच्या स्वरूपाचे चिंतन केल्याने संवेग भावना उत्पन्न होतात. स्वलहकरण भावनेतील 6वी भावना शक्तीतच त्याग भावना. यथाशक्ती त्यागास शक्तीतच त्याग भावना म्हणतात. अर्थात शक्तीच्या सीमेला पार न करणे आणि त्याबरोबरच आपल्या शक्तीला न झाकणे. आपल्या शक्तीनुरूप त्याग करणे. त्यागाचा अर्थ दान देखील आहे. आपल्या धनाचा आहार, औषध, शास्त्र आणि अभयदानासाठी योग्य पात्रांना दान देणे होय. स्वलहकरण भावनेतील 7वी भावना शक्तीत स्तप भावना. आपल्या शक्तीला न लपविता मोक्ष मार्गानुसार
काय क्लेशादी तपांच्या द्वारे कर्माची निर्जरा करणे, आध्यात्मिकाचा विकास करण्यासाठी बाह्य तप करणे, शक्तिस्तप भावना होय. हे तप फार मोठे कार्य करतात. तर दोषांच्या निवृत्तीसाठी परम रसायन आहे. 16 कारण भावनेतील 8वी भावना साधू समाधी भावना. साधूचा अर्थ श्रेष्ठ आणि समाधीचा अर्थ मरण. श्रेष्ठ अर्थात आदर्श मृत्यूची भावना करण्यास साधू समाधी म्हणतात. जसे संपत्ती खनिजाला आग लागल्यानंतर त्याला विझविण्यासाठी आपण प्रयत्न करतो, कारण त्यावरच आपले पूर्ण जीवन अवलंबून असते. जेव्हा अशी आग विझविणे शक्य नसते तेव्हा मूल्यवान वस्तूंना त्या आगीतून बाहेर काढले जाते. तसे व्रतशीलाने संपन्न मुनिराज कर्मोदयाने विघ्न उपस्थित झाल्यानंतर धर्मासाठी सल्लेखनादी घेतात, त्यास साधू समाधी भावना म्हणतात. स्वलकर्ण भावनेतील 9वी भावना वयावृत्त कर्ण भावना. वयावृत्ताचा अर्थ सेवा, शुश्रूषा, अनुग्रह. गुणवान साधूंच्यावर कोणत्याही प्रकारचे दुःख ओढल्यानंतर किंवा रोगादीने व्याकुल झाल्यानंतर निर्दोष औषधींच्या द्वारे त्यांचे कष्ट दूर करणे वयावृत्त होय. दुसऱ्यांचे वयावृत्य करीत असताना आपले सम्यक दर्शन दृढ होते, त्यामुळे गुणग्रहणाचे परिणाम निर्माण होतात आणि निर्विचिकित्सा अंगाची दृढता येते. म्हणून वयावृत्य करण्याचे स्व आणि पर दोन्ही उपकार होतात. 16 कारण भावनेतील 10वी भावना अरत भक्ती भावना. अरतिती अरत अर्थात जे पूज्य आहेत त्यांची उपासना, त्यांची पूजा करणे, त्यास अरत भक्ती म्हणतात. 34 अतिशय, 8 प्रातिहार्य आणि 4 अनंत चतुष्टयाने सहित, तसेच 18 दोषांनी रहित वीतरागी सर्वज्ञ हितोपदेशी जिनेंद्र भगवंतांची भक्ती करण्यास अरत भक्ती म्हणतात. स्वलकर्ण भावनेतील 11वी भावना आचार्य भक्ती भावना. जे स्वतः पंचाचाराचे पालन करीतात आणि शिष्याकडून पालन करवितात, अशा स्वपरहितामध्ये ज्यांची प्रवृत्ती असते अशा आचार्यांना भावशुद्धीपूर्वक अनुराग करणे ही आचार्य भक्ती होय. आचार्यांना नावेची उपमा दिलेली आहे. ते स्वतः संसार समुद्र पार करीत असतात व दुसऱ्यांना पार करवितात. समीचीन गुरुभक्ती मुक्तीला प्राप्त करविणारी आहे. आचार्य भक्ती देखील तीर्थंकर प्रकृतीच्या बंधाचे कारण मानलेले आहे. 16 कारण भावनेतील 12वी भावना बहुश्रुत भक्ती भावना. बहुश्रुत या शब्दाचे तात्पर्य उपाध्याय परमेष्ठी आहे. मोक्ष मार्गाचा उपदेश देणारे मुनी जे द्वादशांगामध्ये पारंगत असतात अशा उपाध्याय परमेष्ठींची पूजा, भक्ती इत्यादी करण्यास बहुश्रुत भक्ती म्हणतात. स्वलकर्ण भावनेतील 13वी भावना प्रवचन भक्ती भावना. प्रवचन अर्थात जिनेंद्र भगवंतांच्या द्वारे सांगितलेले वचन जे दोषरहित असून ज्यांचा संबंध संसारिक पदार्थाशी न होता आत्मनिधीशी असतो, अशा वीतरागींच्या द्वारा प्रतिपादित जिनवाणीची भक्ती करण्यास प्रवचन भक्ती म्हणतात. 16 कारण भावनेतील 14वी भावना आवश्यक अपरिहाणी भावना. आवश्यक आणि अपरिहाणी अर्थात आवश्यक कार्यांना निर्दोषतेने पूर्ण करणे. श्रावक व श्रमण यांना 6 आवश्यक क्रिया सांगितलेल्या आहेत. ते सावधानपूर्वक व प्रमादाने रहित होऊन ज्या त्या वेळेस करण्यास आवश्यक परिहाणी म्हणतात. आतापर्यंत जेवढे पुराण पुरुष होऊन गेले त्यांनी पूर्वोक्त सांगितलेल्या आवश्यक क्रियांना निर्दोषपणे पालन करूनच अप्रमत्त अपूर्वकरणादी गुणस्थान प्राप्त करीत केवली झाले आहेत. स्वलकर्ण भावनेतील 15वी भावना मार्ग प्रभावना भावना. मोक्ष मार्ग, सत्य मार्ग, अहिंसा मार्ग म्हणजेच तो मार्ग ज्या मार्गाद्वारे अनादी कालांचा अशुद्ध आत्मा शुद्ध बनतो. त्या मार्गाची प्रभावनाच मार्ग प्रभावना होय. अज्ञान रूपी अंधकाराने त्रस्त जीवांना रत्नत्रय धर्माचा उपदेश देऊन
जिन शासनाचे महात्म्य प्रकाशित करून सत्य धर्माची ओळख करून देणे वास्तविक हीच प्रभावना आहे. म्हणून या दिवशी मोक्ष मार्गाचे प्रकाशक अरिहंत देवांची पालखी काढली जाते. श्रवण, ज्ञान, ध्यान, तपाने प्रभावना करतात. श्रावक पूजा, दानादीद्वारे प्रभावना करतात. सोलकरण भावनेतील 16वी भावना प्रवचन वात्सल्य भावना. प्रवचन वात्सल्याचा अर्थ साधर्मीचा करुणाभाव. जसे गाय आपल्या वासरावर अकृत्रिम स्नेह ठेवते तसेच धर्मात्म्याला पाहून त्याच्या प्रती स्नेहभाव होणे प्रवचन वात्सल्य भावना होय.